महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर आणि जालना त्याला देखील या प्रकल्पातनं एक मोठा फायदा हा निश्चितपणे होईल। एक महत्त्वाचं पश्चिम वाहिनी वैतरणा उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाडा प्रदेशातील गोदावरी खोऱ्यात वळवण्याकरता आपण एक त्या ठिकाणी काम हातात घेतलंय। या संदर्भात आपण 17/9/2019 ला शासन निर्णय घेतला होता आणि त्यानंतर जी काही समिती आपण गठीत केली होती त्या समितीच्या अहवालानुसार आपण उल्हास खोऱ्यातनं 34.80 टीएमसी, वैतरणा खोऱ्यातून 19.90 टीएमसी असं एकूण 54.70 टीएमसी पाणी हे वळवणार आहोत। त्या दृष्टीने आपण त्याचं संपूर्ण माझ्याकडे विवरण आहे, ते सगळं विवरण मी देणार नाही, पण साधारणपणे या 54 टीएमसी पाणी मराठवाड्यात वळवण्याकरता सविस्तर प्रकल्प अहवाल हा तयार करण्याकरता आपण निविदा काढलेली आहे 61 कोटी रुपयाची। आणि या प्रकल्पाचे फायदे काय आहेत तर जायकवाडीच्या धरणाच्या वरील बाजूस मंजूर पाणी वापर 115 टीएमसी आहे, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण 160 टीएमसी ची धरणं बांधली आहेत आणि त्यामुळे या खोऱ्यामध्ये 45 टीएमसी ची तूट तयार झाली आहे। आणि म्हणूनच मग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा, कुठेतरी नाशिक नगर आणि संभाजीनगर असे जे वाद निर्माण होतात, या प्रकल्पामुळे हे वाद नेहमी करता बंद होणार आहेत। कारण 45 टीएमसी ची तूट आहे आणि 54 टीएमसीचं नियोजन हे आपण या माध्यमातून करतोय। त्यामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी आपल्याला पाणी उपलब्ध होईल। आणि जसं मी सांगितलं की आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर आणि जालना हे सगळं जे आपलं क्लस्टर आहे हे एक नवीन औद्योगिक क्लस्टर म्हणून या ठिकाणी तयार होत आहे। त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची मोठी आवश्यकता पडणार आहे, त्याला देखील या प्रकल्पातनं एक मोठा फायदा हा निश्चितपणे होईल।